गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स किंवा कोऑर्डिनेशन केमिस्ट्री ह्या चॅप्टरला आपण सुरुवात केलेली होती. मागच्या लेक्चरला इंट्रोडक्शन आपण बघितलं, त्याच्यानंतर लिगँड्स काय ते बघितलं आपण, त्याचं क्लासिफिकेशन, कॉम्प्लेक्स कंपाऊंडची डेफिनेशन आपण बघितली आहे. त्याच्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे इम्पॉर्टंट टर्म्स विच आर यूज्ड इन कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. एखाद्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडला, कोऑर्डिनेशन कंपाऊंडला एक्सप्लेन करण्यासाठी ह्या कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये कुठल्या कुठल्या टर्म्स आपण यूज करणार. खूप इम्पॉर्टंट अशा टर्म्स आहेत टू एक्सप्लेन दॅट कॉम्प्लेक्स कंपाऊंड, टू एक्सप्लेन दॅट कोऑर्डिनेट कंपाऊंड. मग कुठल्या टर्म्सचा तुम्ही यूज करणार आहेत त्याचं एक्सप्लेनेशन करण्यासाठी तशा वेगवेगळ्या टर्म्स आपल्याला आजच्या लेक्चरला बघायच्या आहेत. खूप इम्पॉर्टंट अशा टर्म्स आहेत ज्या तुम्हाला रिपीटेडली पुढे ह्या चॅप्टरमध्ये यूज करायच्या आहेत. बघा, त्याच्यातली फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट टर्म विच इज यूज टू एक्सप्लेन द कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड, that one is your coordination sphere. पहिली टर्म आपण यूज करतोय कोऑर्डिनेशन स्पियर. तर कोऑर्डिनेशन स्पियर काय असणार आहे, वेगवेगळ्या टर्म्स आपल्याला बघायचे आहेत. याच्या अगोदर आपण कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं एक्झाम्पल जे आहे ते मागच्या लेक्चरला बघितलं आहे मित्रांनो. मग त्याच्यात नेमकं कोऑर्डिनेशन स्पियर तुम्ही नेमकं कोणाला म्हणणार, ही टर्म कुठल्या याच्यासाठी तुम्ही यूज करणार त्या कंपाऊंडमध्ये. सपोज यू आर गिवन अ कॉम्प्लेक्स कंपाऊंड, एखादा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आपल्याला दिला आहे. फॉर एक्झाम्पल K4FeCN6. हे एक्झाम्पल फार महत्त्वाचं आहे. रिपीटेडली आपण त्याला यूज करणार प्रत्येक टॉपिकमध्ये. हे एक्झाम्पल असेल किंवा पुढचं जे एक्झाम्पल आपण घेणार ते आपण परत परत एखादी टर्म एक्सप्लेन करण्यासाठी यूज करणार आहेत मित्रांनो. K4FeCN6. मग याच्यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे व्हॉट इज द कोऑर्डिनेशन स्पियर. कोऑर्डिनेशन स्पियर काय असेल किंवा कोऑर्डिनेशन एंटायटी म्हटलं तरी पण चालेल. मग आता कोऑर्डिनेशन स्पियर कोणाला म्हणणार तुम्ही. सिम्पली कोऑर्डिनेशन स्पियर कंप्रायझेस किंवा कंटेन्स म्हटलं तरी पण चालेल. ह्या कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये काय असणार आहे, इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल मेटल. बघा, ह्या कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये काय असणार आहे, इट कन्सिस्ट ऑफ सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन. याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम असेल किंवा आयन असेल, एक तर तो आयनच्या फॉर्ममध्ये असेल किंवा ॲटमच्या फॉर्ममध्ये असेल मेटल, सेंट्रल मेटल, अलॉंग विथ द लिगँड्स. आणि याच्यासोबत लिगँड, ह्या दोघां मिळून जो स्पियर तयार होईल, दॅट स्पियर इज नथिंग बट युअर कोऑर्डिनेशन स्पियर. And in a complex compound, that coordination sphere is represented by a square bracket. मग एखाद्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ज्या एंटायटीज दाखवल्या आहेत, टोटल एंटायटीज कलेक्टिवली आर कॉल्ड ॲज कोऑर्डिनेशन स्पियर. त्या सर्व एंटायटीजला आपण म्हणणार कोऑर्डिनेशन स्पियर. मग आता एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. याच्यात जर तुम्हाला म्हटलं मी की ह्या कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये, ह्या एक्झाम्पलमध्ये कोऑर्डिनेशन स्पियर नेमका कुठला आहे, तर डेफिनेटली तुम्ही सांगणार मेटल प्लस लिगँड. तुम्हाला माहिती आहे मेटल म्हणजे हा तुमचा Fe आणि लिगँड म्हणजे हे सायनाइड. तर Fe आणि सायनाइड हे सर्व जर एकत्र केलं मित्रांनो, मग हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण दाखवलं आहे. आणि ह्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे आहे त्यालाच म्हणणार तुम्ही, की त्या स्क्वेअर ब्रॅकेटलाच म्हणणार तुम्ही कोऑर्डिनेशन स्पियर. Correct? It consists of central metal and the ligands which are linked to the central metal atom or ion by a coordinate bond. It comprises the coordination sphere. समजलं मग, खूप सिंपल आहे. त्याच्यानंतर दुसरी टर्म आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो, अगेन विच इज व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. दॅट वन इज युअर काउंटर आयन. द काउंटर आयन काय असणार आहे, बघा वरचंच एक्झाम्पल परत आपण कन्सिडर करतोय
किंवा दुसरं एक्झाम्पल घेतलं तरी पण चालेल. समजा तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं मित्रांनो, अँड दॅट एक्झाम्पल इज युअर CO and H3 6 times Cl3. बघा वरच्यासारखंच एक्झाम्पल आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जर ओळखायला सांगितलं व्हॉट इज द कोऑर्डिनेशन स्पियर, तुम्हाला तर सहज ओळखता येईल. कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये मेटल असतो आणि लिगँड असतात. हा तुमचा मेटल आहे, हे लिगँड आहे. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे दाखवलेलं आहे तो तुमचा कोऑर्डिनेशन स्पियर, बरोबर आहे. मग ह्या कंपाऊंड्सला जर तुम्ही आयोनाइज केलं मित्रांनो, वरचा कंपाऊंड असेल किंवा हा कंपाऊंड असेल, दोघांचं आयोनायझेशन बघूया आपण. समजा मी ह्या K4FeCN6ला जर मी आयोनाइज केलं तर मला काय मिळेल, 4 times K+. परत याचं आयनायझेशन पुढच्या पार्टमध्ये बघायचं आपल्याला. 4 times K+. बघा चारही पोटॅशियम जे आहेत ते आयोनाइज झाले, प्लस FeCN6. हे 4 पॉझिटिव्ह चार्जेस बघा. K+ 4 times आहे पॉझिटिव्ह चार्जेस, म्हणजे हा 4- त्याच्यावर आला. जेवढे पॉझिटिव्ह तेवढे निगेटिव्ह तिथं असले पाहिजे. टोटल तो कॉम्प्लेक्स कंपाऊंड जो असेल तो न्यूट्रल आपल्याला दाखवायचा आहे. याचं जर आयनायझेशन केलं तर काय होईल रे, कोऑर्डिनेशन एंटायटी दॅट इज किंवा कोऑर्डिनेशन स्पियर CO NH3 6 times प्लस 3 times Cl-. एका क्लोरीनवर एक मायनस चार्ज, 3 क्लोरीनवर 3 मायनस चार्ज झाला आहे. बघा 3 मायनस आहेत म्हणजे या ठिकाणी 3 प्लस चार्ज असले पाहिजे. बघा दोघं कंपाऊंडचं आयोनायझेशन तुमच्या समोर आहे. आणि आपल्याला माहिती आहे आयनाइज केल्यानंतर एवढा जो पार्ट आहे स्क्वेअर ब्रॅकेटमधला जो पार्ट आहे तो आहे तुमचा कोऑर्डिनेशन स्पियर. दिस इज द कोऑर्डिनेशन स्पियर, दिस इज द कोऑर्डिनेशन स्पियर. त्याच्या व्यतिरिक्त स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जे दाखवलं आहे K4 किंवा Cl3, दिस इज नथिंग बट युअर काउंटर आयन विच इज दी आयोनायझेबल. जो काउंटर आयन असतो मित्रांनो तो आयोनायझेबल असतो, विच कॅन बी इझिली सेपरेटेड फ्रॉम दॅट कॉम्प्लेक्स. हा जो कॉम्प्लेक्स आहे इथं कोऑर्डिनेट बॉन्ड असतो, इथं मात्र कोऑर्डिनेट बॉन्ड नसतो. त्याला सहज तुम्ही सेपरेट करू शकतात आणि जो सहज आयोनाइज होणार आहे त्यालाच म्हणतो आपण काउंटर आयन. दिस इज अनदर इम्पॉर्टंट टर्म विच इज युटिलाइज इन युअर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जर दाखवलेलं असेल तर ते तुमची कोऑर्डिनेशन स्पियर, स्क्वेअर ब्रॅकेटमधलं कोऑर्डिनेशन स्पियर. त्याच्या बाहेर जे असेल एक तर बिफोर किंवा आफ्टर, एक तर लेफ्ट हँड साईडला त्याच्या किंवा राईट हँड साईडला जे काही असेल दॅट आर युअर काउंटर आयन. दोघं टर्म्स तुम्हाला समजल्यात आता, खूप सिम्पल आहेत, सहज तुम्हाला त्या समजतील. मग एखादं एक्झाम्पल जर तुम्हाला दिलं आहे, सिसप्लॅटिनचं एक्झाम्पल आपण मागच्या लेक्चरला घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. NH3 twice Cl2 असं एक एक्झाम्पल आपण घेतलं आहे मित्रांनो. याला सिसप्लॅटिन असं म्हटलं आपण. किमोथेरपीसाठी याचा यूज केला जातो, बरोबर आहे. मग हा जो सिसप्लॅटिन आहे, जे तुम्हाला विचारलं व्हॉट इज युअर कोऑर्डिनेशन स्पियर, याच्यातला कोऑर्डिनेशन स्पियर तुम्हाला ओळखायचं आहे किंवा कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये कुठल्या एंटायटीज आहेत, तर मेटल आणि लिगँड्स त्याच्यामध्ये असणार आहेत. मेटल आहे, लिगँड आहे, परत लिगँड आहे. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जे काही असेल ते तुमचं असेल कोऑर्डिनेशन स्पियर. आणि तुम्हाला जर विचारलं ह्याच कंपाऊंडच्या बाबतीत व्हॉट इज दी काउंटर आयन, काय सांगणार रे, देयर इज नो एनी काउंटर आयन इन दॅट कॉम्प्लेक्स कंपाऊंड. त्याच्यात फक्त कोऑर्डिनेशन एंटायटी आहे, त्या एंटायटीच्या बाहेर काहीच नाही आहे, आयोनाइज होणार असं काहीच नाही आहे. मीन्स देर इज नो एनी काउंटर आयन. मग आय थिंक हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. कोऑर्डिनेशन स्पियर कोणाला म्हणणार आणि काउंटर आयन नेमकं कोणाला म्हणणार. खूप सिम्पल टर्म्स आहेत, रिपीटेडली बघा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. त्याच्यानंतर तिसरी टर्म बघायची आपल्याला, चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. याच्यावरच डिपेंड ऑलरेडी आपण जे बघितलं आहे, चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सचा चार्ज नंबर काय असणार आहे. जर आपण बघा व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, त्याचं आयोनायझेशन पण आपण दाखवलं मित्रांनो. परत एकदा त्याचं आयनायझेशन दाखवू आपण परत. बघा पहिला जो कंपाऊंड आहे याचं जर तुम्ही आयनायझेशन केलं तुम्हाला काय मिळतं रे,
तुम्हाला काय मिळतं आहे बघा, पहिल्या कंपाऊंडचं आयनेशन दाखवल्यानंतर आपल्याला मिळतं Fe(CN6-4). किंवा दुसऱ्या कंपाऊंडचा जर विचार केला तर याचं आयनेशन दाखवल्यानंतर काय मिळतं तुम्हाला CONH3 6 बरोबर आहे. बघा दोघं आयोनाईज झाल्यानंतर हे जे कोऑर्डिनेशन स्पियर आहेत ते आपण दाखवलं आहेत, त्याच्या संदर्भातली ही टर्म आहे. काय म्हटलं, चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. हा कॉम्प्लेक्स पार्ट आहे. कोऑर्डिनेशन स्पियर जो तो कॉम्प्लेक्स असतो, बरोबर आहे. कोऑर्डिनेशन म्हणजेच कॉम्प्लेक्स, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंड दोघं टर्म आपण यूज करतो. हा जो कॉम्प्लेक्स पार्ट आहे त्याचा चार्ज नंबर काय असणार आहे बघा. चार्ज नंबर काय असतो, सिम्पली इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस कॅरीड बाय सेंट्रल मेटल अँड लिगॅन्ड. सेंट्रल मेटल आणि लिगॅन्ड यांच्यावर असणाऱ्या चार्जेसची अल्जेब्रिक सम जर तुम्ही केली तर ती अल्जेब्रिक सम इथं आपण दाखवतो. आणि जी सम तिथं दाखवली असेल, जो चार्ज दाखवलेला असेल, दॅट चार्ज इज नथिंग बट द चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. मग तुम्हाला जर विचारलं की हा जो पहिला कॉम्प्लेक्स तुम्हाला दिला आहे त्याचा चार्ज नंबर काय असेल, डेफिनेटली इट इज युअर -4 असणार आहे. ही -4 काय रे, तर याच्यावरचा चार्ज प्लस सायनाइड 6 टाइम्स जे असतील, ह्या प्रत्येक सायनाइडवरचा चार्ज सर्व जर तुम्ही एकत्र केलं, अल्जेब्रिक सम केली तर तुम्हाला हा -4 मिळेल. तो तुमचा ह्या कॉम्प्लेक्सचा चार्ज नंबर असणार आहे. सिमिलरली इथं जर तुम्ही ह्या दुसऱ्या एक्झाम्पलचा विचार केला मित्रांनो, तर ह्या स्पियरवरचा जो चार्ज आहे तो याच्या चार्ज नंबर तो कसा आला असेल, तर CO कोबाल्टवरचा चार्ज, अमोनियावरचा चार्ज, अशा 6 अमोनियावरचे चार्ज एकत्र करायचे आणि मग तुम्हाला या ठिकाणी या COवरचा चार्ज त्या पूर्ण कॉम्प्लेक्सवरचा चार्ज मिळेल. आणि जो पूर्ण कॉम्प्लेक्सवरचा चार्ज असेल त्याला म्हणणार तुम्ही चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. सिम्पली इट इज द चार्ज कॅरीड बाय द कॉम्प्लेक्स, चार्ज कॅरीड बाय दी कोऑर्डिनेशन स्पियर. हा कोऑर्डिनेशन स्पियर आहे, हा पण कोऑर्डिनेशन स्पियर आहे. त्याच्यावर जो चार्ज दाखवला असेल, इट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और इट मे बी 0. बघा या ठिकाणी 0 पण आहे. तर जो काही चार्ज असेल त्याला म्हणणार तुम्ही चार्ज नंबर ऑफ दी कॉम्प्लेक्स. व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. पण हा चार्ज नंबर काय असतो, इट इज द अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस कॅरीड बाय सेंट्रल मेटल अँड द लिगॅन्ड्स विच आर लिंक्ड टू दॅट सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटल आणि लिगॅन्ड ह्या सर्वांच्या चार्जेसची अल्जेब्रिक सम करायची आहे. जे आन्सर येईल ते तुमचा चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. खूप सिंपल आहे. बघा चार्ज नंबर आपल्याला समजला, तिघं टर्म्स तुमच्या लक्षात आल्या असतील. त्याच्यानंतर चौथी टर्म आपल्याला बघायची आहे, दॅट मीन्स द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ मेटल. सेंट्रल मेटल जो आहे त्या सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर म्हटलं तरी चालेल. ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर ऑफ सेंट्रल मेटल. बघा प्रत्येक कॉम्प्लेक्स कंपाऊंड जो असतो मित्रांनो, प्रत्येक कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो असतो त्याच्यात म्हटलं आहे आपण डेफिनेशन जर मागच्या लेक्चरला की कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय आहे, तर सेंट्रल मेटल असणार आहे. तो आयन पण असू शकतो की ॲटम पण असू शकतो आणि त्याला लिगॅन्ड्स लिंक आहेत आणि सर्व एकत्र केल्यानंतर तुम्हाला कॉम्प्लेक्स कंपाऊंड मिळणार आहे. तर सेंट्रल मेटल म्हणजे मेटल असणारच आहे. मागचे तुम्हाला सांगितलं आहे की मोस्टली DNA ब्लॉक एलिमेंट जे आहेत ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करतात. काही S ब्लॉक एलिमेंट मॅग्नेशियम वगैरे असे पण एलिमेंट कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार करतात. क्लोरोफिलचं एक्झाम्पल तुमच्या समोर सांगितलं होतं. तर तो सेंट्रल मेटल जो आहे त्याच्यावर काय चार्ज आहे, एक्झॅक्ट चार्ज कॅरीड बाय द सेंट्रल मेटल. जसं Feवर काय चार्ज आहे किंवा इथं कोबाल्ट जो आहे त्याच्यावरचा जो चार्ज आहे तो जो काही चार्ज असेल, दॅट चार्ज इज नथिंग बट ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर ऑफ द सेंट्रल मेटल. मग तो नेमकं एक्झॅक्ट कसं कॅल्क्युलेट करणार तुम्ही, द चार्ज कॅरीड बाय सेंट्रल मेटल दॅट इज नथिंग बट द ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर. मग तुम्हाला समजा विचारलं व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Fe, व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट, कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय, ऑक्सिडेशन नंबर काय, तर कसं सांगणार मित्रांनो तुम्ही. नाव हिअर सपोज बघा करून बघू आपण, आपल्याला जमतं का याच्यावर तुम्हाला कॅल्क्युलेशन बोर्डाला विचारलं जातं. कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ सेंट्रल एलिमेंट इन द कॉम्प्लेक्स कंपाऊंड. जो कॉम्प्लेक्स कंपाऊंड दिला आहे त्यातला सेंट्रल एलिमेंट जो सेंट्रल मेटल जो आहे
त्याचा ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करावी लागते. जसं त्या ठिकाणी इथं तुम्हाला एक कॅल्क्युलेशन मी करून दाखवतो. समजा तुम्हाला दिलं आहे FeCN6 आणि याच्यावर जे चार्ज दिला आहे -4. ओके, FeCN6 -4. मग आपल्याला माहिती आहे की Feचा चार्ज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला माहिती नाही आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द Fe इज कन्सिडर्ड ॲज X. आपल्याला माहिती नाही आहे म्हणून आपण त्याला काय कन्सिडर केलं, X. मॅथमॅटिक्स जसं आपण करतो ट्रेड त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं खूप सिम्पल आहे. बघा Xने आपण त्याला कन्सिडर करणार. सायनाईडवरचा चार्ज मित्रांनो मात्र तुम्हाला माहिती असलाच पाहिजे, तर तुम्ही त्या Feवरचा चार्ज जो Xने दाखवला आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन नंबर तो तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. मग सायनाईड जो आहे भरपूर वेळेस लिहितो मित्रांनो आपण KCN, K + CN-, NaCN, Na + CN-, म्हणजे CNवर काय असतं रे -1 चार्ज असतो. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे किंवा माहिती नसेल तर आता लक्षात ठेवा, सायनाईड कॅरीज -1 चार्ज. बघा Feवरचा चार्ज आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, माहिती नाही आहे म्हणून X कन्सिडर केला. सायनाईडचा चार्ज -1 कन्सिडर केला. आणि आता बघा सर्वांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज, सर्वांच्या चार्जेसची बेरीज मी करतोय. बघा X, लक्ष द्या व्यवस्थित, X विच इज अ चार्ज कॅरीड बाय Fe प्लस सायनाईडवरचा चार्ज काय रे -1 आहे. आपण घेतला त्याला माहिती आहे आपल्याला. असे किती सायनाईड घेणार, 6 टाइम्स सायनाईड तुम्ही घेणार मित्रांनो, बरोबर आहे. 6 टाइम्स सायनाईड आपण घेणार आणि ह्या सर्वांची बेरीज करतो बघा आपण. आणि ह्या सर्वांची बेरीज अल्जेब्रिक सम जर केली तर ते काय असतं, चार्ज नंबर ऑफ द कॉम्प्लेक्स. त्या कॉम्प्लेक्सवर जो चार्ज आहे म्हणजे तो ह्या सर्वांची बेरीज असते, मग तो किती आहे रे -4. दिसतंय तुम्हाला. आता हे सहज तुम्हाला सॉल्व करता येऊ शकतं मित्रांनो. देअरफॉर X -6 झाला का, प्लस मायनस झाला -6 विच इज इक्वल टू -4. मग आता सहज तुम्हाला Xची व्हॅल्यू सांगता येईल मित्रांनो. देअरफॉर X इक्वल टू, हा 6 तिकडे जर गेला तर काय होऊन जाईल रे, तो प्लस होऊन जाईल. हा 6 इकडे प्लस झाला, 6 प्लस झाला त्यातून -4, 6 - 4 किती होईल 2. पण त्याला 2 न लिहिता +2 आपण लिहिणार. म्हणजे झाला Xची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली आणि दॅट वन इज युअर +2. तर झाला ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर ऑफ द सेंट्रल मेटल, दॅट वन इज युअर +2. मग हा ऑक्सिडेशन स्टेट Feसाठी दाखवताना बघा कसं दाखवणार तुम्ही. Feची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, त्याला रोमन याच्याने आपण दाखवणार. प्लस मायनस मेन्शन करायची गरज नाही आहे, इथं तो +2 आपण दाखवतोय, तो रोमन याच्यात प्लस दाखवायची गरज नाही मित्रांनो. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर ऑफ द सेंट्रल मेटल जो असेल तो सहज आपल्याला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. मग जसं आपण या ठिकाणी Feसाठी कॅल्क्युलेट केलं आहे मित्रांनो, तसं आपण कोणासाठी करू शकतो रे, तर अजून आपण कोबाल्टसाठी पण करू शकतो. बघा सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, सहज तुम्हाला ते जमेल असं मला वाटतं आहे. बघा आता CONH3 किती टाइम्स रे, 6 टाइम्स. आणि ह्या कोऑर्डिनेशन स्पियरवरचा चार्ज जो आहे तो आहे तुमचा +3. हा कोऑर्डिनेशन स्पियर आहे. सगळ्यात पहिली टर्म, खूप इम्पॉर्टंट टर्म आपण बघितली आहे मित्रांनो, बरोबर आहे. बघा आता या ठिकाणी COचा ऑक्सिडेशन नंबर मला कॅल्क्युलेट करायचं मला माहिती नाही आहे, X मी कन्सिडर करणार. मात्र अमोनियाचं मला माहिती असलं पाहिजे. जसं सायनाईडसाठी आपण काय घेतलं रे, सायनाईडसाठी आपण -1 घेतला आहे. तसं NH3चा चार्ज जो NH3 काय आहे, अमोनिया मॉलिक्यूल आहे. अँड एव्हरी मॉलिक्यूल इज न्यूट्रल इन नेचर. समजा NaCl घेतला तर Na + Cl- असतो, पण NaCl एकत्र घेतला तर तो 0 होणार आहे. अमोनिया हा 0 तुम्हाला चार्ज दाखवणार आहे, म्हणजे त्याच्यावरचा चार्ज 0 असणार आहे. म्हणजे हे लक्षात आलं पाहिजे. सायनाईड असेल तर -1, अमोनिया असेल तर 0, क्लोरीन असेल तर -1, म्हणजे हा 0 घेतला आपण, × 6 करावं लागेल त्याला आणि त्याची बेरीज +3 आली पाहिजे. मग बघा या ठिकाणी डायरेक्ट लिहितोय मी X +0 किंवा -0 म्हटलं तरी चालेल, कारण की 0ला काही साईन नाही आहे मित्रांनो. एका NH3वर 0 चार्ज आहे तर 6 NH3वरच्या चार्ज पण 0 होणार आहे. आणि ह्या सर्वांची बेरीज झाली पाहिजे तुमची +3.
म्हणून बघा या ठिकाणी हा जो एक्स आहे, एक्सची बेरीज किंवा एक्सचा आन्सर येईल तुमचं +3. म्हणजेच मित्रांनो तुम्ही कोबाल्टचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो ह्या पद्धतीने दाखवणार. इट्स अ +3. कारण की ऑक्सिडेशन नंबर जो आहे हा सेंट्रल मेटलचा असतो आणि मेटलचा जर असेल तो डेफिनेटली कटायन असणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज तो असणार आहे मित्रांनो. म्हणून या ठिकाणी त्याला रोमन याच्यात पण आपण दाखवतोय तो ऑलवेज इट इज पॉझिटिव्ह. लक्षात आलं. तसं समजा तुम्हाला ह्या पीटीच्या बाबतीत विचारलं तर काय सांगणार आहे, व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ पीटी. या पीटीची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, खूप सिंपल आहे. जसं बघा इथं तुम्हाला कंपाऊंड दिला आहे, थोडं साईडला मी सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. तोच कंपाऊंड लिहितो बघा या ठिकाणी, दिसतोय का तुम्हाला. येस करेक्ट. वेअर पी टीचं ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. बघा PTNS3 ट्वाइस Cl2. या कोऑर्डिनेशन स्पिअरवरच्या चार्ज काय रे, 0 चार्ज आहे. म्हणजे सर्वांच्या अल्जेब्रिक सम जर तुम्ही केली तर ती तुमची 0 आली पाहिजे. मग बघा त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करूया आपण. प्लॅटिनमवरचा चार्ज मला माहिती नाही आहे म्हणून एक्स कन्सिडर केला. NH3वरचा आत्ताच बघितला मित्रांनो आपण, NH3 इज ऑलवेज 0. क्लोरीन असतो तुमचा -1. मग इक्वेशन काय तयार होईल मित्रांनो, बघा इक्वेशन तयार होतं आहे तुमचं x + 0. NH3 किती पण असले तरी तो 0 होणार आहे. कारण की एका NH3चा चार्ज 0, 2चा पण 0, 10 जरी घेतले तरी 0, 6 घेतले तरी पण तो 0च असणार आहे. म्हणून x + 0 मायनस, डायरेक्ट मायनस लिहितो मी. एका क्लोरीनवर -1, 2 क्लोरीनवरचा चार्ज झाला तुमचा -2 आणि ह्या सर्वांची सम आली पाहिजे तुमची 0. मॅथमॅटिक्ससारखं इक्वेशन सॉल्व करायचं आहे. देअरफॉर हिअर x = हा जो -2 आहे इकडे येताना तो +2 होईल. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली मित्रांनो. देअरफॉर हिअर प्लॅटिनम हॅविंग द ऑक्सिडेशन स्टेट +2. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ प्लॅटिनम, ऑक्सिडेशन नंबर ऑफ प्लॅटिनम इज +2. म्हणजे जेवढे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेतले आहे ह्या प्रत्येकामधला सेंट्रल मेटल जो आहे त्याचा ऑक्सिडेशन नंबर तुम्हाला सहज कॅल्क्युलेट करता येऊ शकतो किंवा जो कॅल्क्युलेट केला हा सहज तुम्हाला समजला असेल. बघा 4 वेगवेगळ्या टर्म्स आपण या ठिकाणी युटिलाइज केल्या. त्याच्यानंतर 5th खूप महत्त्वाची टर्म आपण यूज करतो आहे अँड दॅट 5th टर्म विच इज युटिलाइज इन युअर कोऑर्डिनेशन केमिस्ट्री, दॅट वन इज युअर, इकडे लिहितो आहे मी साईडला, 5वी जी टर्म आहे मित्रांनो दॅट वन इज युअर कोऑर्डिनेशन. खूप इम्पॉर्टंट टर्म आहे कोऑर्डिनेशन नंबर, ज्याला तुम्ही CN ने पण दाखवतात अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लिगॅन्सी. मला वाटतं हा शब्द तुमच्या पुस्तकात दिलेला नसावा. कोऑर्डिनेशन नंबर CN अँड लिगॅन्सी. बघा इथं आपण ऑक्सिडेशन नंबर बघितला मित्रांनो. डोंट कन्फ्यूज विथ कोऑर्डिनेशन नंबर अँड ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन नंबर काय असतो तुम्हाला ऑलरेडी डिफाईन केलं मी. ऑक्सिडेशन नंबर इज अ चार्ज कॅरिड बाय द सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलवरचा जो चार्ज आहे तो असतो तुमचा ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट. ऑलवेज इट इज पॉझिटिव्ह, ज्याला तुम्ही रोमन याच्याने दाखवतात. इकडे दाखवलं आहे बघा आपण ह्या पद्धतीने, इकडे दाखवलं आहे की इकडे दाखवलं आहे. पण कोऑर्डिनेशन नंबर इट इज अ क्वाईट डिफरंट टर्म अँड व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. खूप महत्त्वाची टर्म आहे मित्रांनो. ठीक आहे. बघा कोऑर्डिनेशन नंबर आता नेमकं काय असणार आहे, याला कशा पद्धतीने तुम्ही डिफाईन करणार आहेत मित्रांनो. सिम्पली इफ यू कन्सिडर द एक्झाम्पल, हे सर्व एक्झाम्पल आपल्याला परत युटिलाइज करायचे आहेत. बघा पहिलं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. हे एक्झाम्पल घेतलं चालेल किंवा त्याचं आयनेशन कन्सिडर केलं तरी पण चालेल. FeCN6. किती लिगँड्स आहेत रे, 6 लिगँड आहेत. एक सायनाइड एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. 6 सायनाइड 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतील. सिमिलरली इथं पण तेच आहे. एक NH3 एक इलेक्ट्रॉनची पेअर देतो, एक कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो, तो मोनोडेंटेड आहे. हे सर्व आपण बघितलं याच्या अगोदर. 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तो तयार करेल कोबाल्टसोबत. इथं जर तुम्ही प्लॅटिनमचा विचार केला तर इथं 4 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतात. 2 NH3 2 बॉन्ड तयार करतात, 2 क्लोरीन 2 बॉन्ड तयार करतात. टोटल 4 बॉन्ड्स आहेत. सर्व मोनोडेंटेड लिगँड्स आपण घेतलं आहेत. याच्यामध्ये एक डोनर ॲटम आहे, याच्यामध्ये एक डोनर ॲटम, याच्यामध्ये पण एक डोनर ॲटम, याच्यामध्ये पण एक डोनर ॲटम आहे.
तर आपल्याला बघा कोऑर्डिनेशन नंबर CN जो आहे तो डिफाईन करायचा आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या व्यवस्थित. कोऑर्डिनेशन नंबर इज नथिंग बट, बघा काय म्हटलं आहे, कोऑर्डिनेशन नंबर इज नथिंग बट नंबर ऑफ, लिहून घ्या सोबतच, कोऑर्डिनेशन नंबर इज नथिंग बट द नंबर ऑफ मोनोडेंटेड लिगॅंड्स अटॅच टू द सेंट्रल मेटल ॲटम बाय कोऑर्डिनेट बॉन्ड. जेवढे मोनोडेंटेड लिगॅंड कोऑर्डिनेट बॉन्डने सेंट्रल मेटलला लिंक असतील त्या मोनोडेंटेड लिगॅंडची संख्या म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर. बरोबर. समजा वरच्या कंपाऊंडचा विचार केला, के फॉर एफिशियन्सीस, किती सायनाइड लिंक आहेत रे, 6 सायनाइड, म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आला 6. कोणाचा? सेंट्रल मेटलचा. कोऑर्डिनेशन नंबर कोणाचा असतो? सेंट्रल मेटलचा असतो. बरोबर आहे. किती मोनोडेंटेड लिगॅंड त्याला लिंक आहेत, किंवा थोडक्यात किती कोऑर्डिनेट बॉन्ड त्याने तयार केले आहेत, तो त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. समजा बायडेंटेड लिगॅंड असेल तर त्याच्यामध्ये 2 डोनर ॲटम असतात. समजा इथिलीन डायमाइन तुम्ही घेतला, 3 इथिलीन डायमाइन आहेत, असं पण आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. बघा म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये जर आपण CO, ऑलरेडी आपण ते एक्झाम्पल घेतलं आहे, NH36, CONH36 + 3, याच्यात तुम्हाला जर विचारलं याचा कोऑर्डिनेशन नंबर काय, तुम्ही सहज सांगणार 6, कारण की त्याला 6 मोनोडेंटेड लिगॅंड्स लिंक आहेत. पण हाच कंपाऊंड मी वेगळा लिगॅंड यूज करून जर केला, COEN3, तोच कंपाऊंड आहे, फक्त लिगॅंड मी चेंज केला. काय EN म्हणजे काय रे, तुम्हाला लिहून दिलं मी. क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड जेव्हा मी यूज केलं, सांगितलं तुम्हाला त्यावेळेस सांगितलं की इथिलीन डायमाइन जो आहे तो बायडेंटेड लिगॅंड आहे. एकच इथिलीन डायमाइनमध्ये 2 डोनर ॲटम आहेत, 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तो तयार करतो, म्हणून त्याला बायडेंट. बरोबर आहे. तर असे इथिलीन डायमाइन जे 2 बॉन्ड्स तयार करू शकतात, असे किती वेळेस घेतले आपण? 3 वेळेस. 2 बॉन्ड, परत 2 बॉन्ड, परत 2 बॉन्ड, असं 3 वेळेस, म्हणजे 6 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाले. म्हणजे परत 6 कोऑर्डिनेट बॉन्ड जर तयार झाले असतील तर याचा पण कोऑर्डिनेशन नंबर काय असेल? तर डेफिनेटली अगेन द सेम, दॅट इज द कोऑर्डिनेशन नंबर इज अगेन 6. जसं अगोदर डिफाईन केलं तर आपण, number of monodentate ligands linked to the central metal atom by coordinate bond is called the coordination number or ligancy. तर बायडेंटेड असेल तर काय, मग सिम्पली काय डिफाईन करणार, नंबर ऑफ डोनर ॲटम्स विच आर लिंक टू द सेंट्रल मेटल ॲटम बाय कोऑर्डिनेट बॉन्ड, किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेयर्स ॲक्सेप्टेड बाय सेंट्रल मेटल ॲटम, किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेयर्स डोनेटेड बाय लिगॅंड to the central metal atom, or number of coordinate bonds formed by the central metal atom is nothing but your ligancy, is nothing but your coordination number. त्यालाच तुम्ही लिगॅन्सी म्हणणार, त्यालाच तुम्ही कोऑर्डिनेशन नंबर असं म्हणणार. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबरची डेफिनेशन समजली आहे. बघा याच्यात एक महत्त्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतोय मी, की कोऑर्डिनेशन नंबर जो असतो मित्रांनो, दिस कोऑर्डिनेशन नंबर varies from 2 to 10. खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे जी तुमच्या बुकमध्ये तुम्हाला दिलेली नाही आहे, पण तुम्हाला माहिती असली पाहिजे. इट varies from minimum 2 to maximum 10. But here most common coordination numbers are varies from 4 to 6, किंवा 4 and 6 असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे मिनिमम 2 to maximum 10. आणि coordination number generally varies from 4 to 6. It depends on light metal, heavy metal. बरोबर आहे. तर कॉमन कोऑर्डिनेशन नंबर जे आहेत ते 4 and 6 आहेत, किंवा 4 to 6 म्हटलं चालेल, 4 and 6 म्हटलं तरी चालेल. 4 कोऑर्डिनेशन नंबर जर असेल तर जॉमेट्री असते तुमची स्क्वेअर, प्लेनर किंवा टेट्राहेड्रल. लक्षात ठेवायचं काय की हे दोघं टर्म्स किंवा दोघं कोऑर्डिनेशन नंबर आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. 4 and 6. जर समजा कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल, इफ द कोऑर्डिनेशन नंबर इज 4, बघा कोऑर्डिनेशन नंबर जर 4 असेल, देन द जॉमेट्री इज आयदर टेट्राहेड्रल, त्याची जॉमेट्री जी असते मित्रांनो ती असते तुमची टेट्राहेड्रल, और इट मे बी स्क्वेअर प्लेनर. त्याची जॉमेट्री एक तर टेट्राहेड्रल असेल किंवा स्क्वेअर प्लेनर असेल. मग जर समजा कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर त्याची जॉमेट्री असते इट इज ऑक्टाहेड्रल. त्याची जॉमेट्री असते मित्रांनो ऑक्टाहेड्रल. हे लक्षात ठेवायचं खूप इम्पॉर्टंट आहे.
कोऑर्डिनेशन नंबर आता तुम्हाला सहज ओळखता येईल की या ठिकाणी बघा सेंट्रल मेटल Fe त्याला 6 सायनाइड आहेत म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6. प्लॅटिनमचा विचार केला तर 2 आणि 2 4 कोऑर्डिनेट बॉन्ड तो तयार करतो, 4 लिगँड मोनोडेंटेट म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 4. CO विचार केला तर 6 अमोनिया आहेत, कोऑर्डिनेशन नंबर 6. म्हणजे तुम्हाला लिगॅन्सी काय, कोऑर्डिनेशन नंबर काय ते सहज तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल मित्रांनो, बरोबर आहे. बघा त्या ठिकाणी कुठलाही कोऑर्डिनेट कंपाऊंड तुम्हाला दाखवायचं असेल, ऑलरेडी आपण भरपूर कोऑर्डिनेट कंपाऊंड दाखवले आहेत. बघा कोऑर्डिनेट कंपाऊंड दाखवताना आपण जे टर्म्स युटिलाइज केला आहे त्याला एक्सप्लेन करण्यासाठी ते तुमच्या समोर आहेत. तर याला अजून जास्त चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल तर एक सायंटिस्ट आहे, त्याने आपल्याला एक्सप्लेनेशन दिलं आहे आणि त्याने जी थेअरी प्रपोज केली त्याला म्हणतो आपण वर्नर्स थेअरी फॉर दी कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, वर्नर्स थेअरी फॉर दी कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. वर्नर्स थेअरी काय म्हणे नेमकं अगदी 5 मिनिटात ही वर्नर्स थेअरी तुम्हाला समजेल. खूप सिंपल आहे. ह्या टर्म्स जर समजल्या असतील तर सहज तुम्हाला समजेल. तर ह्या वर्नर्स थेअरीनुसार समजा आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, CONH3 6 times then Cl3. बघा हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड तुम्हाला दिला आहे. यातलं कोऑर्डिनेशन एंटायटी किंवा कोऑर्डिनेशन स्पियर कुठलं तुम्हाला माहिती आहे, काउंटर आयन कुठले तुम्हाला माहिती आहे. बघा अकॉर्डिंग टू वर्नर्स थेअरी एव्हरी सेंट्रल मेटल जो असतो, एव्हरी सेंट्रल मेटल हॅज 2 types ऑफ व्हॅलन्स. व्हॅलन्सी म्हटलं तरी चालेल, व्हॅलन्स म्हटलं तरी चालेल. सेंट्रल मेटलच्या 2 प्रकारचे व्हॅलन्स असतात. एक असतं त्याची प्रायमरी व्हॅलन्स अँड अनादर वन इज युअर सेकंडरी व्हॅलन्स. मग कसं ओळखणार आहे प्रायमरी व्हॅलन्स कुठलं आहे, सेकंडरी व्हॅलन्स कुठलं आहे. बघा प्रायमरी व्हॅलन्स जे असते इट इज कॉल्ड आज आयोनायझेबल व्हॅलन्स. या प्रायमरी व्हॅलन्सलाच आपण काय म्हणतो आयोनायझेबल व्हॅलन्स. आणि सेकंडरी जे असेल त्याला म्हणणार तुम्ही नॉन आयोनायझेबल व्हॅलन्स, जी आयोनाइज होणार नाही. मग तुम्हाला जर सांगितलं ह्या कंपाऊंडमध्ये सहज तुम्हाला समजलं असेल कारण कोण आयोनाइज होतं इथं समजलं. आपण काउंटर आयन वगैरे बघितलं आहे त्याच्यातून तुम्हाला सहज सांगता येईल की प्रायमरी व्हॅलन्सी कुठं असते. तर स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर जी आहे ती तुमची प्रायमरी व्हॅलन्सी आहे आणि मध्ये जी आहे ती तुमची सेकंडरी व्हॅलन्सी आहे. प्रायमरी व्हॅलन्स स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर मी क्लोरीन का तर ते आयोनाइज होतात, काउंटर आयन तयार करतात. इथं बघितलं बघा आपण काउंटर आयन तयार झालं आहे, ती आयोनायझेबल व्हॅलन्सी आहे. आणि सेकंडरी व्हॅलन्स NH3 जो आहे याला आपण CO पासून ब्रेक करू शकत नाही. कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, तो स्ट्रॉंग आहे, तो लवकर ब्रेक होत नाही, तो सेपरेट होणार नाही, म्हणून त्याला म्हटलं आपण नॉन आयोनायझेबल व्हॅलन्स. सिमिलरली इफ यू कन्सिडर द प्रायमरी व्हॅलन्स इट डिसाइड्स द ऑक्सिडेशन नंबर. याच्यावर आपण ऑक्सिडेशन नंबर डिसाईड करू शकतो. कारण की जेव्हा तुम्हाला सेंट्रल मेटलचा ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा असतो त्यावेळेस ही प्रायमरी व्हॅलन्सी तुम्ही सेपरेट करून टाकली बघा आणि मग याचा ऑक्सिडेशन नंबर तुम्ही फाइंड आउट केला. मीन्स you can calculate the oxidation number just by considering the primary valence किंवा oxidation number depends on the primary valence असं म्हटलं तरी चालेल. मग तसंच जर तुम्ही सेकंडरी व्हॅलन्सचा विचार केला मित्रांनो तर सेकंडरी व्हॅलन्स कशासाठी यूज करणार, काय कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करणार. सेकंडरी व्हॅलन्स इज युटिलाइज टू कॅल्क्युलेट द लिगॅन्सी दॅट इज कोऑर्डिनेशन नंबर, जे जस्ट आता आपण बघितलं आहे. तुम्हाला जर NH3 माहिती राहिला नसता तुम्ही लिगॅन्सी काढलं असतं का रे, कोऑर्डिनेशन नंबर काढता आला असता का, तर अजिबात नाही. तर इथं NH3 नंबर ऑफ लिगॅन्ड्स म्हणजेच लिगॅन्सी म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर आणि म्हणजेच तुमची ही सेकंडरी व्हॅलन्सी आहे. तर सेकंडरी व्हॅलन्सी कशासाठी युटिलाइज होते तर कोऑर्डिनेशन नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी. सिमिलरली हिअर इफ यू कन्सिडर द सेकंडरी व्हॅलन्सी ज्याला आपण कोऑर्डिनेशन नंबर पण म्हणू शकतो किंवा कोऑर्डिनेशन नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी ती युजफुल असणार आहे. इट डिसाइड्स दी जॉमेट्री. हे आपण याच्यावर जॉमेट्री डिपेंड असणार आहे. जसं त्याचं एक्झाम्पल तुमच्या समोर आहे मित्रांनो. जसं म्हटलं मला कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर फटक्यात तुम्ही सांगणार इफ द कोऑर्डिनेशन नंबर इज 4 देन द जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड is
ॲट द स्क्वेअर प्लेनर ऑर टेट्राहेड्रल. ते परत कसं डिसाईड करायचं ते पुढच्या टॉपिक्समध्ये आपण बघणार. तुम्हाला जर सांगितलं कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल तर जॉमेट्री काय असणार आहे, डेफिनेटली तुमचं आन्सर तयार असेल. इफ द कोऑर्डिनेशन नंबर इज 6 देन द जॉमेट्री इज युअर नॉट टेट्राहेड्रल, इट्स अ ऑक्टाहेड्रल जॉमेट्री. म्हणजे सहज तुम्ही सांगणार, म्हणजेच काय, कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सी डिसाइड्स द जॉमेट्री बिकॉज दिस लिगँड्स आर ओरिएंटेड अलॉंग द फिक्स पोझिशन इन द स्पेस. हे जे लिगँड्स आहेत दे अरेंज इन द फिक्स पोझिशन in the space around the central metal. That's why it decides the geometry, it decides just the oxidation number. तर अशा पद्धतीने वर्नर्सने आपल्याला हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे की प्रायमरी व्हॅलन्सी काय, सेकंडरी व्हॅलन्सी काय. लक्षात आलं, ह्या दोघं टर्म वर्नर्सने सांगितल्यानुसार खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर ह्या वर्नर्स थेरीचं एक इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन आहे बघा मित्रांनो. अगदी शॉर्ट तुमच्या पुस्तकात दिलं आहे, पण तुम्हाला त्या माहिती असलं पाहिजे, कारण की तुम्हाला एंट्रन्सला त्याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. वर्नर्स थेरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही एखाद्या कंपाऊंडचा फॉर्म्युला सहज डिराईव्ह करू शकतात. कशा पद्धतीने बघा, थोडक्यात सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या. समजा एखादा कंपाऊंड तुम्हाला दिला आहे CONH6Cl3. जेव्हा मी लक्ष द्यावेच ना, जेव्हा मी ह्या COचा विचार करणार मित्रांनो, आय नो व्हेरी वेल नोन, मला अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे की हा जो CO आहे या COचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे मित्रांनो तो किती आहे, 6 आहे. त्याचं कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे मला माहिती आहे. म्हणजे तो आपल्याला ऑक्टाहेड्रल जॉमेट्री दाखवणार हे मला माहिती आहे. आय नो व्हेरी वेल अबाउट दॅट. बरोबर आहे. पण आता हा जो कंपाऊंड तुम्हाला दिले आहे CONH6Cl3, त्याने असं म्हटलं आहे की CO जेव्हा कॉम्प्लेक्स तयार करेल COCl3 आणि NH3 अमोनिया याच्यापासून आपल्याला कॉम्प्लेक्स तयार करायचा आहे. म्हणजे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्या कॉम्प्लेक्समध्ये थोडंसं समजायला कॉम्प्लिकेटेड आहे, पण लक्ष दिलं तर सहज समजेल मित्रांनो. त्या कॉम्प्लेक्समध्ये सेंट्रल मेटल तुमचा कोबाल्ट आहे. डेफिनेटली 3 क्लोरीन असणारच आहेत. ते मध्ये असतील का बाहेर असतील आपल्याला माहिती नाही, हे समजू आपण. आणि NH3, पण NH3ची संख्या किती हे मात्र आपल्याला दिलेलं नाही. आणि असं असल्यावर तुम्हाला तो कंपाऊंडचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला CONH6Cl3 असा आहे का अजून काही वेगळं आहे हे तुम्हाला सहज सांगता येऊ शकतं. दिस इज द इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन ऑफ वर्नर थेरी. तुमच्या पुस्तकात शॉर्ट दिलं आहे, पुस्तकात वाचून समजणार नाही, पण 5 मिनिटं इकडे लक्ष दिलं तुम्हाला सहज समजेल. तर हा जो कंपाऊंड आहे, समजा असा कंपाऊंड मला दिला आहे, मला माहीत नाही त्याचा फॉर्म्युला काय, पण ह्या कंपाऊंडची रिॲक्शन जर मी AgNO3 सोबत केली, इकडे लिहितो वाटल्यास मी खाली, म्हणजे तुमचं अजून जास्त लक्षात येईल. बघा CONH3 6Cl3 याची रिॲक्शन जर मी AgNO3 सोबत केली मित्रांनो, सिल्वर नायट्रेट, तर मला इथं एक प्रेसिपिटेट मिळतो AgClचा. लक्ष द्या, खूप महत्त्वाचं आहे. जर मला AgClचा प्रेसिपिटेट मिळाला, Agचं मास मी काउंट केलं, Agचं मास असतं 108, क्लोरीनचं 35.5, 108 आणि 35.5 दोघांची जर तुम्ही बेरीज केली तर 143.5. हा जो PPT मला मिळाला आहे त्याचं मास जर 143.5 असलं तर मला एकच AgCl मिळाला असं मी समजेल. आणि जेव्हा मला एकच, लक्ष द्या काय सांगतो, खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे, जेव्हा मला एकच AgCl मिळेल तेव्हा याचा अर्थ असा झाला की ह्या ब्रॅकेटच्या बाहेर एकच क्लोरीन आहे. म्हणजे 2 क्लोरीन ते ब्रॅकेटच्या मध्ये आहेत. मग 2 क्लोरीन जर मध्ये असतील तर फॉर्म्युला काय तयार होईल, लक्ष द्या. आपण तिथं लिहून टाकला, ॲक्च्युअली हा फॉर्म्युला नाही. जर समजा 1 क्लोरीन बाहेर आणि 2 क्लोरीन मध्ये असतील तर त्याचा फॉर्म्युला तयार होईल बघा, CONH3 4Cl2Cl. कारण की जो रिॲक्ट होणारा क्लोरीन आहे तो एकच आहे, आणि तो एकच कोणता रिॲक्ट होतो रे, काउंटर आयन, बाहेरचा मधला रिॲक्ट होत नाही. 3 क्लोरीन त्याच्यात डेफिनेटली आहेतच,
पण रिॲक्ट होणारा फक्त एक, म्हणजे तो एकच क्लोरीन असा आहे, एकमेव क्लोरीन असा आहे जो स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर, कोऑर्डिनेशन स्पियरच्या बाहेर, म्हणून तो रिॲक्ट झाला आणि एक AgClचा प्रेसिपिटेट मला मिळाला. मी कसं ओळखलं? 143.5 एवढं मास त्याचं आलं, म्हणून मला समजलं की एकच AgCl तयार झाला आहे, म्हणजे एकच क्लोरीन बाहेर आहे. पण कोऑर्डिनेशन नंबर 6 हे पण मला माहिती आहे, याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो डेफिनेटली 6 आहे. मग 6 करण्यासाठी काय, तर 2 क्लोरीन तर मला घ्यायचेच आहेत डेफिनेटलीमध्ये. मग अमोनिया किती गेली? मी 4 घेणार, दोघांची बेरीज 6 आली पाहिजे कोऑर्डिनेशन नंबर 6. तर हा त्याचा फॉर्म्युला तयार झाला. पण तुम्हाला असं जाणवलं की ही रिॲक्शन केल्यानंतर हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती नाही समजू आपण, बरोबर आहे? हा फॉर्म्युला माहिती नाही आहे तुम्हाला, फक्त काय दिलं? CO दिला, NH3 दिला, Cl3 देऊन टाकले. CO आणि Cl3 फिक्स आहे, पण NH3 किती घ्यायचे तुम्हाला माहिती नाही आहेत. मग मी काय केलं, रिॲक्शन केली आणि मला असं जाणवलं की हे जे मास मला मिळालं AgClचं, ते 2 AgClचं मॉलिक्यूलचं मास आहे. याचा अर्थ 2 क्लोरीन प्रेसिपिटेट झालं आहे. याचा अर्थ 2 क्लोरीन त्या ब्रॅकेटच्या बाहेर आहेत. 2 क्लोरीन जर ब्रॅकेटच्या बाहेर असतील तर 1 क्लोरीन मध्ये असेल, आणि जेव्हा 1 क्लोरीन तुमचा मध्ये असेल त्यावेळेस मी 1 क्लोरीन जर मध्ये घेतला तर मला NH3 5 टाइम्स घ्यावा लागेल, कारण की मला कोऑर्डिनेशन नंबर 6 दाखवायचा आहे, बरोबर आहे? असा त्याचा फॉर्म्युला. आणि जर समजा 3 क्लोरीन प्रेसिपिटेट झाले, म्हणजे 3 क्लोरीन ते बाहेर आहेत, 3 क्लोरीन जर बाहेर असतील तर त्याचा फॉर्म्युला काय असेल मित्रांनो? हा त्याचा फॉर्म्युला असेल तर हे सहज आपण सांगू शकतो बाय युझिंग वर्नर्स थ्री. इट इज अ ॲप्लिकेशन ऑफ वर्नर्स थ्री. हे तुझ्या पुस्तकात खूप शॉर्ट दिलं आहे, सहज लक्षात येण्यासारखं नाही. लक्षात आलं? मग वर्नर्स थ्री काय, तर कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमधल्या ह्या खूप इम्पॉर्टंट टर्म आहेत, आणि त्याच्यासोबतच वर्नर्स थ्री इज अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रायमरी व्हॅलन्स, सेकंडरी व्हॅलन्स सर्व व्यवस्थित लिहा, स्क्रीनशॉट घ्या, किंवा याच्यात अजून डिटेल नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल मित्रांनो. नोट्समध्ये याच्यापेक्षाही डिटेल्स दिलेलं आहे, ते जर तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलं, व्हिडिओ रिपीटेडली बघितला तर तुम्हाला हा कन्सेप्ट सहज क्लिअर होईल. म्हणजे डेफिनेशन तर खूप सोप्या आहेत, पण वर्नर्सने जे सांगितलं ते पण खूप इम्पॉर्टंट आहे, ते खूप खूप तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि हे जे बघितलं आपण त्याचं ॲप्लिकेशन, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. एंट्रान्समध्ये याच्यावर क्वेश्चन असतोच मित्रांनो, डेफिनेटली असतोच. तर अशा पद्धतीने ह्या टर्म्स लक्षात ठेवायच्या, वर्नर्स थेरी लक्षात ठेवायची. ठीक आहे, तर आज या ठिकाणी आपण थांबणार. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि रिपीटेडली बघितल्यानंतर तो कन्सेप्ट क्लिअर करून घेणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. अँड फायनली प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू, बाय बाय.